क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खळबळजनक घटना। ननाशित आरोपींनी या कारणावरून मुंडके छाटत नेले पोलीस चौकीत। बघा सविस्तर का केली असावी ही निर्गुण हत्या। पेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ननाशी तालुका दिंडोरी येथे काल दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी नववर्षाच्या सुरुवातीलाच सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास दोघा पिता पुत्रांनी एकाचे भरवस्तीत मुंडके छाटत थेट मुंडके घेऊन पोलीस चौकीत आरोपी हत्यारासह दाखल झाले होते। या क्रूरतेचा कळस नागरिक राजरोजपणे पाहत राहिले। यामुळे ननाशीत एकच खळबळ उडाली होती। परंतु ही हत्या आरोपींनी का केली याचे कारण आता समोर आले आहे। ते म्हणजे संशयित आरोपी सुरेश बोके याची मुलगी पळून गेल्याने तीस पळून जाण्यास मदत गुलाब वाघमारे याने केली असल्याच्या संशयावरून त्यास कुऱ्हाड व कोयत्याने मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळे करून त्यास जीवे ठार मारले व आम्ही त्याचा कायमचा काटा काढला, तुम्हाला काय करायचे ते करा असे फिर्यादीस दमदाटी केली। मयताची पत्नी मीनाबाई वाघमारे हिने पेठ पोलीस ठाण्यात सुरेश बोके व रामदास उर्फ रामड्या बोके या दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक DM गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस करीत आहेत। दरम्यान ननाशी गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, पेठ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।